आज या ठिकाणी मी मस्त अशी भोपळ्याची भाजी बनवली आहे। ती बघितली की तोंडाला पाणी सुटतं आणि पटकन आपल्याला ही खावीशी वाटते आणि 2 भाकरी किंवा 2 चपाती आपल्याला जास्तच जातात। चला तर आपण अशा पद्धतीने भोपळ्याची भाजी बनवायला घेऊया, जेणेकरून तुम्हाला भोपळ्याची भाजी आवडेल आणि सर्वजण आवडीने खाल। यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला भोपळा घ्यायचा आहे आणि हा भोपळा आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। छोटे छोटे चिप्स मध्ये आपल्याला भोपळा कट करून घ्यायचा आहे। चला तर आपण हा भोपळा आता कट करायला घेऊया। आता आपण सर्व भोपळा कट करून बारीक असे चिप्स मध्ये हा भोपळा कट करून घेऊया। भोपळा कट करून झालेला आहे। आता आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे। तेलाला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे सुरुवातीला। त्यानंतर जिरी, हळद, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला कट केलेले जे आपण भोपळे आहेत ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हलवून घ्यायचं आहे। दोन मिनिटं आपल्याला तसाच गॅस चालू ठेवायचा आहे। त्यामुळे जरा तेलामध्ये मसाला छान मुरतो। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचे आहे। त्यानंतर काळं तिखट टाकायचं आहे। आता 2 मिनिटं गॅस तसाच ठेवायचा आहे। त्यानंतर हा मसाला आपण तेलामध्ये परतून घेऊया, म्हणजे भेंडीला
व्हिडिओमध्ये भेंडीला जो मसाला बनवला होता तोच मसाला घ्यायचा आहे, पण यामध्ये कच्चा मसाला टाकायचा नाही आणि अशाच पद्धतीने आपल्याला हलवायचं आहे। व्यवस्थित असं आपण हे हलवून घेऊया। नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। नंतर आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। शेंगदाणे सुरुवातीला भाजून घेतलं होतं आणि नंतर मिक्सरमधून बारीक केलेलं होतं ते आपण यामध्ये टाकलेलं आहे। आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। गॅस आता फुल करायचा आहे आणि भाजी अशी उकळायला ठेवायची आहे। आता भाजीला उकळी येऊ द्यायची आहे। भाजीला उकळी यायला लागलेली आहे। गॅसची फ्लेम फुल केल्यामुळे भाजी पटकन उकळत आहे। नंतर भाजी उकळायला लागली की आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला कमी करून ठेवायची आहे आणि उलटण्याने थोड्याशा फोडी वरती खाली हलवायच्या आहेत। त्यामुळे काय होतं तर भोपळे जे आहेत ते पटकन भोपळ्याच्या फोडी शिजतात। असा भोपळ्याचा वास सुटलेला आहे। ही भोपळ्याची पातळ भाजी आहे। आता मी गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे। भाजी व्यवस्थित अशी आपल्याला काय करायचं आहे 10 मिनिटं गॅस चालू ठेवायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं तरी भाजी व्यवस्थित अशी मुरली जाते, म्हणजे या भोपळ्याच्या फोडी रश्श्यामध्ये व्यवस्थित अशा मुरल्या जातात आणि या चवीला खूप छान होतात। नंतर आपल्याला काय करायचं आहे स्टीलचं झाकण त्या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे, त्यामुळे वाफ राहून खाली भाजी व्यवस्थित शिजते। थोडंसं साईडला वाफ जायला जागा ठेवायची आहे, कारण वाफ नाही गेलं तर भाजी व्यवस्थित म्हणजे भाजी उभी येते। मस्त अशी आपली भोपळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।